नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% करा सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% करा सोयाबीनची विक्री। पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे जानेवारी महिन्यात आपल्याला 100% करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात आपण 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओला जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% करा सोयाबीनची विक्री। मग जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर। तत्पूर्वी देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सध्या काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4800 च्या दरम्यान दिसत आहे। पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार आहे। ही तेजी येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्राझील। होय मित्रांनो, ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर आता 12% 14% जाणार आहे आणि यामुळे आपल्याला सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होताना दिसणार आहे। त्याचबरोबर निच्चांकी स्तरावरून देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड आधार मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे। या 3 महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आहे। यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात जानेवारी महिन्यात 100% तेजी येणार आहे। या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 5000 पार होण्याची 100% शक्यता आहे आणि इथून पुढे लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तेजी दाखवणार नाही। म्हणून आपल्याला या तेजीचा फायदा घ्यायचा आहे आणि या तेजीमध्ये 5000चा बाजारभाव मिळाला की तिथं 50% सोयाबीनची विक्री करा आणि बाकी 50% सोयाबीन आपल्या गरजेनुसार तेजीनुसार जर विक्री केलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। त्यामुळे लक्षात घ्या की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव आणि या वाढणाऱ्या बाजारभावाचा घ्या आपण 100% फायदा।
मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा. यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.